झालं तर मी स्वतःला नुसते माफ करू शकले. म्हणून पप्पा, अर्णव सरांचं रक्षण कर, त्यांच्या पाठीशी राहा माझ्यासाठी. सगळेजण राकेशला लागले म्हणून त्याचं अगदी कौतुक करत असतात की अर्णवला त्याने वाचवलं. त्यावेळेला अंजली म्हणते की चिंटू तुला तर लागलं नाहीये ना रे. तेव्हा तो नाही असं म्हणतो. खरं तर या सगळ्याचा ईश्वरीला खूप राग येत असतो. राकेशचं जे काही नाटक चालू असतं त्यामुळे ती चिडलेली असते आणि ती तिथून गपचूप निघून जाते. आणि ती निघून गेल्यानंतर अंजली म्हणते की अर्णव जरा बघ जाऊन, तिला टेन्शन आलं असेल, जा जरा ईश्वरीला बघ. तेव्हा मग राकेश म्हणतो की हो हो जा प्लीज, तू जा, त्यांची काळजी घे. असं म्हणून मुद्दामच ईश्वरी आणि अर्णव विषयी राकेश काळजी असण्याचं नाटक दाखवत असतो. त्यानंतर अर्णव म्हणतो की ताई मी आलोच असं म्हणून तो आतमध्ये निघून जातो. नंतर मग आता अंजली पण टेन्शन मध्ये असते. ती म्हणते की मामा प्लीज जरा डॉक्टरांना कॉल लाव ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो मी लावतोय. आणि राकेश अगदी हसतच मामाकडे बघत असतो. ईश्वरी तिच्या रूम मध्ये येते आणि तिच्या गणूबाप्पाला हात जोडत म्हणते की हे सगळं काय चाललंय गणूबाप्पा. आज माझ्या अर्णव सरांवर जीवघेणा हल्ला झाला. अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीचं ऐकत असतो. ईश्वरी म्हणते की मला कळत नाहीये बाप्पा, आज जर काही अर्णव सरांना झालं असतं तर मी काय केलं असतं. मला खरंच खूप भीती वाटते. अर्णव सरांना त्या राकेशमुळे सगळं सहन करावं लागतंय. तो राकेश ना एक नंबरचा नराधम आहे. खूप कपटी माणूस आहे तो. त्याच्या मनात काय येईल काही सांगता येणार नाही. बघ ना, इतकं सगळं असतानाही त्याने अर्णव सरांना संपवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं केलं ते त्यानेच केलंय मला माहिती नाही, पण अजिबात नाही. अर्णव सरांवर असा हल्ला होऊ देऊ नकोस. तेवढ्यातच तिथून अर्णव मी सिंदूर असा आवाज दिल्यावर ईश्वरी दचकते आणि अर्णवला पटकन ती मिठी मारते. आणि मिठी मारल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. काय झालं मी सिंदूर? ती त्याला सोडतच नसते. ती म्हणते की अर्णव सर नाही, मला खूप भीती वाटते. आज जर तुम्हाला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते. मला खरंच खूप काळजी वाटते तुमची. तो नराधम काही करू शकतो सर, त्याचा आता भरोसा नाही. तो काहीही करू शकतो, कसंही तुमच्या बरोबर वागू शकतो. त्यामुळे प्लीज अर्णव सर आता मला हे सहन होणार नाही. तेव्हा अर्णव ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की मी सिंदूर हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. तुझ्यासारखी डेंजर बायको असताना मला कोणी काही करू शकेल का? डोंट वरी, मी आहे ना तुझ्यासमोर उभा. मला काही होणार नाही आणि त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. ऑल परफेक्ट, मी तुझ्या बरोबर एकदम धडधाकट उभा आहे की नाही, त्याच्यामुळे नको काळजी करूस. आणि मग ईश्वरी पुढे त्याच्याकडे बघत असते. तो म्हणतो की आता मी सिंदूर तू एक गोष्ट विसरतेस, तू मला हक केलंस आणि तू बघतोय. तेव्हा ईश्वरी पटकन बाजूला होते आणि म्हणते की कोण कोण बघतोय. आणि आजूबाजूला ईश्वरी बघायला लागते. तिला वाटतं की तो राकेश बद्दल बोलतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते की सांगा ना कोण बघतोय. तेव्हा ईश्वरीला अर्णव सांगतो की तो बघ समोर आहे, तो तुझा गणू पप्पा आपल्याकडे बघतोय. ईश्वरी म्हणते की सर असं का बोलताय तुम्ही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मी सिंदूर हे बघ, अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. तू बघतेस ना मला, मी ऑल ओके आहे. अजिबात घाबरू नकोस. आणि तुझ्यासारखी अगदी डेंजर बायको असताना, तुझ्यासारखा असा बॉडीगार्ड असताना मला अजिबातच घाबरण्याची गरज नाहीये ना. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की सर प्लीज तुम्ही मजाकमध्ये या गोष्टी घेऊ नका. ही मजाक नाहीये सर. तो माणूस कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना. तो काहीही करू शकतो, कुठल्याही तऱ्हेला जाऊन तुमच्याशी आता वागू शकतो. तो स्वतःचा सूड उगवण्यासाठी तुमच्याही जीवावर उठलाय सर. त्यामुळे मी आता नाही सहन करू शकणार. काही झालं तरी ना त्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे. जोवर त्या माणसाला शिक्षा मिळणार नाही ना सर, तोपर्यंत आपण सेफ नाही आहोत. तुम्हाला माहिती का सर, तो कुठल्याही तऱ्हेला जाऊन वागेल. त्यासाठी मनात कुठेही तुम्हाला आता एकटं सोडायचं नाही. बस झालं.